आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मुंबईतनं शाकाहारी मांसाहारी वादानंतर भावेश कावरे यांनी आपली पोस्ट डिलीट केली आहे। शाकाहारी मांसाहारी खाण्याच्या वादानंतर समाज माध्यमांवरती प्रचंड अशी नाराजी व्यक्त होत होती आणि मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला गेला। अनेक राजकीय पक्षांनी देखील याच वक्तव्यावरती हरकत घेतली आणि त्यानंतर आता अखेर ही पोस्ट डिलीट करण्यात आलेली आहे अशी माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे अखेर नमतं घ्यावं लागलेलं आहे। भावेश कावरे यांनी आपली ही पोस्टच डिलीट केली आहे। दरम्यान भावेश कावरे यांनी काय पोस्ट केली होती पाहूयात। तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे जो नंबर पे कॉल करो। ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का। यहाँ से एंट्रेंस करोगे तो आपको ये शू रैक रखने के लिए जगह मिल जाती है। ये है आपका यूज हॉल अटैच बालकनी के साथ। बालकनी की भी साइज देखने के लिए जब आओगे तो आपको बालकनी की साइज देख के मजा आ जाएगा। यह है पूरे साउथ बॉम्बे का व्यू। यहाँ से आपको सी व्यू भी देखने मिल जाता है। सी व्यू इतना प्यारा दिखता है ना यहाँ से कि आप देखते ही रह जाओगे। 6.5 करोड़ के अंदर 2 BHK विथ 1 कार पार्किंग। कार पार्किंग के अंदर कोई बेसमेंट कार टावर या फिर मैकेनिकल कार पार्किंग नहीं होने वाली। प्रॉपर सरफेस पोडियम कार पार्किंग होने वाली है। ये एक बेरशल अपार्टमेंट है विथ सी व्यू। अगर देख रहे हो ताड़देव लोकेशन में तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो। और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। पोस्ट डिलीट करण्याची वेळ आलेली आहे। दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली आहे। जो ब्रोकर आहे आमच्या ताडदेवच्या आता शिवसैनिकांना तो कळेलच। त्याचा समाचार तर नीट घेऊच। म्हणजे आता ब्रोकर लोक पोट भरतात आणि त्यांना चरबी यायला लागली आहे का? म्हणजे आता गुजराती मारवाडी किंवा जैन लोकांच्या जे कोणी बिल्डर आहेत त्यांची भाषा जर ब्रोकर पण बोलायला लागले असतील तर ब्रोकरचा आम्ही आता शोध घेऊ। तर ताडदेवमध्ये मांसाहार करणाऱ्याला घर मिळणार याची ॲडच देण्यात आली। मराठी माणसांनी त्याच्यामध्ये संताप व्यक्त केला। संताप व्यक्त करून काय होणार? फक्त संताप व्यक्त करणे संडाचं लक्षण आहे। बघू आता हे लोडाबिडा असतील सगळं। नॉनवेज खाते हो तो एजंट आणि त्यांनी केलेलं वक्तव्य मटण मच्छी खात असाल तर घर मिळणार नाही हे जे वक्तव्य होतं त्या वक्तव्यानंतर आपण आता बघतोय अर्थातच त्यावरती जोरदार अशा राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि जोरदार टीका सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि त्यावरतीच अर्थातच आम्ही आता समाचार घेऊ असं म्हटलेलं आहे। एकीकडे नॉनव्हेजवाल्यांना ताडदेवमध्ये घर मिळणार नाही असं म्हटलेलं आहे। इस्टेट एजंट भावेश कावरे याच्याशी बातचीत केली असता त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही। दरम्यान मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। आपण पाहिलं असेल की 2 दिवसापासून एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावरती व्हायरल होतोय। भावेश नावाची जी व्यक्ती आहे ही काहीतरी मालमत्ता विक्री करणारी दलाल व्यक्ती आहे आणि याने एक ताडदेव ठिकाणी एक इमारतीतल्या फ्लॅटची जाहिरात केली। त्यामध्ये तो स्पष्टपणे सांगतोय, म्हणजे इतका द्वेष यांच्या मनामध्ये। खरं तर हे कोणी त्याला सांगितलंय ते माहिती नाहीये, पोलीस त्याचा शोध घेतील, परंतु आता उघडपणे हे सगळं सुरू झालंय। गेल्या अनेक वर्ष हा प्रकार सुरू आहे। आम्ही शासनाकडे वारंवार विनंती करतोय की अशा माजोरड्या मुजोर लोकांना जे महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला शाकाहारी असाल तरच घर देईल अशी अट ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे।